नमस्कार. श्रीनुषा रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 23 डिसेंबर 2025 वार मंगळवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊ छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती शहरात पोलिसांचा मोठा ऍक्शन मोड पाहायला मिळतो आहे. नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील मंथन पाळणकर खून प्रकरणात पोलिसांनी थेट घटनास्थळी आरोपींना नेऊन क्राईम सीन्स रिक्रिएशन करत गुन्ह्याचा पुन्हा तपशील समोर आला आहे. शहरातील गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी पोलीस कमिशनर राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली कठोर कारवाईची सुरुवात झाली आहे. अमरावती शहरात पोलिसांचा मोठा ऍक्शन मोड पाहायला मिळतोय. नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील मंथन पाळणकर खून प्रकरणात पोलिसांनी थेट घटनास्थळी आरोपींना नेऊन क्राईम सीन रिक्रिएशन करत गुन्ह्याचा पुन्हा तपशील उलगडलाय. शहरातील गुन्हेगारीवर लगाम घालवण्यासाठी पोलीस कमिशनर राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली कठोर कारवाई सुरू झाली आहे. पोलीस स्टेशन नांदगाव पेठ अमरावती येथे घडलेल्या मंथन पाळणकर यांच्या खुनातील एकूण 8 आरोपींना अमरावती शहर गुन्हे शाखा आणि नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने गणेशनगर, गोपालनगर, आदर्श नगर आणि पंचवटी चौक या ठिकाणी नेऊन क्राईम सीन रिक्रिएशन करण्यात आले. यावेळी आरोपींनी खून कसा केला, कोणत्या मार्गाने आले गेले, कोणत्या ठिकाणी हल्ला करण्यात आला याची माहिती पोलिसांना दिली. क्राईम सीन रिक्रिएशन मुळे तपासाला अधिक बळ मिळणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान शहरात दहशत पसरविणारे तडीपार आणि निगराणी बदमाश थेट पोलीस आयुक्त राकेश ओला आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या रडारवर आले आहेत. गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रित करत कॉम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी, रेकॉर्ड तपासणी, संशयितांची कसून चौकशी ही सघन मोहीम शहरभर सुरू आहे. तडीपार आदेशांचा भंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त राकेश ओला म्हणाले, शहरात दहशत माजविणाऱ्यांना अजिबात खपवून घेतले जाणार नाही. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. अमरावती शहरात पोलिसांचा दबदबा वाढलेला दिसत असून गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. आगामी काळातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला असून पहिल्याच दिवशी राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल 1084 अर्जांची उचल झाल्याने येणाऱ्या निवडणुकीत चुरशीची लढत होणार आहे हे स्पष्ट झाले आहे. मंगळवार 23 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली. अमरावती महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण शहर एकूण 7 झोन मध्ये विभागण्यात आले असून प्रत्येक झोन मध्ये उमेदवारी अर्जांची उचल मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळत आहे. झोन निहाय आकडेवारीनुसार पाहिले असता झोन क्रमांक 1 मध्ये 169, झोन क्रमांक 2 मध्ये 143, झोन क्रमांक 3 मध्ये 115, झोन क्रमांक 4 मध्ये 174, झोन क्रमांक 5 मध्ये 103, झोन क्रमांक 6 मध्ये 180, तर झोन क्रमांक 7 मध्ये सर्वाधिक 200 उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी झालेल्या या मोठ्या संख्येमुळे शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून सर्वच प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारही मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर असून तोपर्यंत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पहिल्याच दिवशी मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे अमरावती मनपा निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत. येत्या काही दिवसात उमेदवारांची संख्या वाढणार असून राजकीय वातावरण अधिक तापणार आहे हे निश्चितच आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला अधिकृत सुरुवात झाली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून उमेदवारांना नामांकन अर्ज दाखल करता येत असून संपूर्ण शहरात निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. अमरावती महानगरपालिका प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व नियोजन करण्यात आले असून प्रत्येक झोन कार्यालयात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आजपासून महानगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला अधिकृत सुरुवात झाली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून उमेदवारांना नामांकन अर्ज दाखल करता येत असून संपूर्ण शहरात निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. अमरावती महानगरपालिका प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व नियोजन करण्यात आले आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आजपासून नामांकन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून उमेदवारांनी झोन कार्यालयांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीतील एकूण 5 झोन कार्यालयांमध्ये नामांकन अर्ज दाखल केले जाणार आहेत. प्रशासनाकडून सुरळीत प्रक्रिया पार पडावी यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राजापेठ झोन मध्ये सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळाली. येथे तब्बल 21 इच्छुक उमेदवारांनी नामांकन अर्ज उचलले असल्याची माहिती आहे. झोन कार्यालयाच्या इमारती बाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीसीटीव्ही, प्रवेश नियंत्रण व अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आगामी काही दिवसात उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता असून निवडणुकीचा प्रचारही आता वेग धरत आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात झालेली आहे. म्हणजेच 23 डिसेंबरच्या सकाळी 11 वाजतापासून नामांकन अर्ज दाखल करण्याची वेळ सुरू झालेली आहे. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान ही संपूर्ण नामांकन अर्ज दाखल करण्याची वेळ राहणार आहे. सकाळपासून आपला नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता भावी उमेदवार सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अमरावती शहरातून एकूण 5 झोनमध्ये महानगरपालिकेच्या हे संपूर्ण नामांकन अर्ज दाखल होणार आहे. कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहितकडे, पाहत राहा सिटी न्यूज, अमरावती. अशा प्रकारे महानगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील नामांकन प्रक्रियेला सुरुवात झाली असून पुढील काही दिवसात राजकीय हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली असून मंगळवारपासून नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी एकही उमेदवाराने प्रत्यक्ष नामांकन दाखल केलेले नाही. तथापि अनेक इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी नामांकन अर्जाची उचल केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून योग्य उमेदवारांची चाचपणी आणि अंतिम निवड प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधीकडनं. महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवार 23 डिसेंबर पासून नामांकन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कोणताही उमेदवार प्रत्यक्ष नामांकन दाखल करण्यासाठी पुढे आला नसला तरीही विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार नामांकन अर्ज उचलताना दिसून आले. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, MIM, बहुजन समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, प्रहार जनशक्ती पार्टी तसेच युनायटेड पब्लिक फोरम यासह विविध राजकीय पक्ष आणि संघटना निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहेत. दरम्यान अपक्ष उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाकडून तब्बल 194 निवडणूक चिन्हे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अपक्ष उमेदवारांना नामांकन अर्ज भरताना पहिल्या पसंतीचे निवडणूक चिन्ह नमूद करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर 2 पर्यायी पसंतीची चिन्हही अर्जात नमूद करावी लागणार आहेत. या तिन्ही पसंतीच्या आधारे निवडणूक निर्णय अधिकारी अंतिम निवडणूक चिन्ह देणार आहेत. तर राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाकडून अधिकृतपणे दिलेली चिन्हे कायमस्वरूपी असून त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. यामुळे आगामी काही दिवसात उमेदवारांची नावे आणि निवडणूक चिन्हांबाबत राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षाचे तिकीट घेण्यासाठी सर्व उमेदवारांची आता भाऊगर्दी सुरू आहे. यामध्ये आता अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट या प्रकारे आता पक्ष आहे. यामध्ये आता सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व उमेदवारांची यादी ही लवकरच जाहीर होणार असून आज नामांकन अर्ज दाखल केले आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामांकन प्रक्रियेला सुरुवात झाली असून पुढील काही दिवसात प्रत्यक्ष नामांकन दाखल होण्यास वेग येण्याची शक्यता आहे. उमेदवारांची यादी, पक्षांची रणनीती आणि निवडणूक चिन्हांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भीड आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्याकरिता माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीची सविस्तर बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीत पेड न्यूज, सोशल मीडिया प्रचार आणि माध्यमांच्या भूमिकेबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या। सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्य शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती म्हणजेच MCMC ची सविस्तर बैठक महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे पार पडली। या बैठकीत निवडणूक काळात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करत इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमधील निवडणुकांविषयी जाहिराती, बातम्या, प्रचार साहित्य यांचे प्रमाणन आणि संनियंत्रण कसे करावे यावर सखोल चर्चा करण्यात आली। पेड न्यूज, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, तथ्यहीन माहिती आणि मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या आशयावर काटेकोर लक्ष ठेवण्याच्या स्पष्ट सूचना आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी दिल्या। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोणतीही राजकीय जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी माध्यम प्रमाणन आणि संनियंत्रण समितीची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले। सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाचा विचार करता फेसबुक, एक्स म्हणजेच ट्विटर, इंस्टाग्राम, युट्यूब आणि इतर डिजिटल माध्यमांवरील प्रचार, व्हिडिओ, पोस्ट आणि जाहिरातींच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा अधिक सक्रिय ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी समितीने नियमित आढावा बैठक घेऊन त्वरित कारवाई करावी असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले। बैठकीस अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, आचारसंहिता कक्ष राम लंके, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी आशिष गावंडे, पोलीस निरीक्षक निलेश करे आणि जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर उपस्थित होते। We have to monitor handles. नॉमिनेशन मध्ये त्यांच्या सोशल मीडिया हँडलचे त्यामध्ये Yes, कंपल्सरी आहे. हा तर सोशल मीडियाच्या हँडलची माहिती तिथून घेऊन म्हणजे आरोशी तुम्हाला MCMC ने आरोला पत्र द्यावं लागेल की तुमच्याकडे नामनिर्देशन केलेले कॅन्डिडेट यांचे फॉर्म मध्ये त्यांची सोशल मीडिया हँडल बद्दलची माहिती ते मला तत्काळ प्रदान करा। परंतु त्याच्या अगोदर जे जैसे बीजेपी अमरावती पेज है, कांग्रेस का अमरावती का पेज है, ऐसे पेजेस को मॉनिटर तो सो मोटो करना शुरू करना पड़ेगा। वरील सर्व माध्यम पेड किंवा स्पॉन्सर्ड जाहिरातीसाठी ऍक्च्युअली पेड स्पॉन्सर्ड जाहिरात ते म्हणजे त्यांनी फेसबुकला पैसे दिले आपला पेज प्रमोट करायला, दॅट इज वॉट। परंतु व्हिडिओ जो तुम्ही मिळत आहे ड्रोन टाकला तो विषय तुम्हाला नाही वाटते ते आहे, कारण ड्रोन टाकला तर काय त्यांनी जी रॅली केली आहे रॅलीचा एक्सपेंडिचर त्यांनी मध्ये दाखवणार आहे। नहीं, ड्रोन से जो पैसे आहेत ना, प्रोडक्शन कॉस्ट वेगळी है, रैली का पैसा वेगळा है। अगर आप कोई वीडियो बना रहे हैं या कुछ वो बना रहे हैं तो उसका प्रोडक्शन कॉस्ट अलग लगेगा। वो मीडिया हाउस जो है उसका प्रोडक्शन कॉस्ट लेगा ना, तो वो प्रोडक्शन कॉस्ट को हमें आरओ को बताना है कि इनका प्रोडक्शन कॉस्ट करके इसमें इन्वॉल्व करें, उनकी खर्च में जो है वो इन्वॉल्व करें। एकूणच येणाऱ्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता राखण्याकरिता माध्यमांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे। नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही या बैठकीत देण्यात आला आहे। अमरावती महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे। निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्याकरिता निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी मंगळवारी शहरातील महत्त्वाच्या निवडणूक केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे। ईव्हीएम स्टोअर पासून ते प्रशिक्षण केंद्रांपर्यंतची तयारी त्यांनी तपासली। अमरावती महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे। मंगळवार 23 डिसेंबर 2025 रोजी निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी सांस्कृतिक भवन येथील ईव्हीएम स्टोअरवर आणि ITI कॉलेज येथील निवडणूक प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली। सांस्कृतिक भवन येथे असलेल्या ईव्हीएम स्टोअरमध्ये ईव्हीएम यंत्रांची सुरक्षित साठवण, सीसीटीव्ही निगराणी, प्रवेश नियंत्रण व्यवस्था आणि यंत्रांची तपासणी यांचा त्यांनी सखोल आढावा घेतला। मतदान प्रक्रियेत ईव्हीएमची सुरक्षितता आणि अचूकता ही अत्यंत महत्त्वाची असल्याने कोणतीही त्रुटी राहू नये तसेच स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। त्यानंतर आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी ITI कॉलेज येथे होणाऱ्या निवडणूक प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली। येथे प्रशिक्षणासाठीची बैठक व्यवस्था, तांत्रिक साधने, मार्गदर्शन सत्रांचे नियोजन आणि कर्मचारी सुविधांचा आढावा घेण्यात आला। निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले आणि सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले।
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करत शहरातील प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता आणि सुरक्षितता राखली जाईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केलाय. अमरावतीतील आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरिता ईव्हीएम व्यवस्थापन आणि कर्मचारी प्रशिक्षणाची तयारी उच्च स्तरावर सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुक्त सोमा शर्मा चांडक यांच्या प्रत्यक्ष देखरेखीमुळे निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि सुरक्षित राहील असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून प्रभाग क्रमांक 1 शेगाव रहाटगाव मधून भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या प्रिया विलास वानखडे यांनी आपली उमेदवारी प्रबळपणे मांडली आहे. एका भव्य पदयात्रेच्या आणि कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी आपले शक्ती प्रदर्शन केले. मनपाचा प्रभाग क्रमांक 1 शेगाव रहाटगाव हा प्रभागातून सध्या राजकीय केंद्रबिंदू ठरत आहे. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या प्रिया विलास वानखडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपली उमेदवारी दाखल करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले. प्रभागातील नागरिकांसह त्यांनी शक्ती प्रदर्शन करत शेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पदयात्रेची सुरुवात केली. त्यानंतर निघालेली ही भव्य पदयात्रा महिला, पुरुष आणि युवकांनी मोठ्या संख्येने यात हजेरी लावली. रंगली लॉन व आशियाड कॉलनी परिसर संपूर्ण शेगाव परिसरात भ्रमण करत ही पदयात्रा श्री संत गुणवंत बाबांचे दर्शन घेऊन श्री पदयात्रा हिरवल लॉन येथे मेळाव्यात पोहोचली. या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी प्रिया वानखडे यांच्या कार्याचे कौतुक करत कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र दिला. या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रिया वानखडे यांची दावेदारी भक्कम मांडली जात आहे. माझी मिसेस प्रिया विलास वानखडे प्रभाग क्रमांक 1 शेगाव राटगाव परिसरातून बीजेपी भारतीय जनता पक्ष या पार्टीहून इच्छुक उमेदवार आहे. ती इच्छुक उमेदवार आहे. आता या तिकीटसाठी आमच्या गावकऱ्यांनी सर्वांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे. गावकऱ्याचा आमच्या मागं पाठिंबा आहे की आम्हाला तिकीट भेटायला पाहिजे, म्हणून ते आम्ही हे सर्व शक्ती प्रदर्शन करत आहे. आणि या वार्डाचा कसा विकास आहे, काय आहे हे आम्हाला माहीत आहे. माझी मिसेस ही 8 ते 10 वर्षापासून आशा वर्कर आहे. शेगाव नाक्याचा राटगाव परिसरापर्यंत तिचा सर्व घरनघर चेहरा सगळ्याच्या लक्षात आहे. त्या अपेक्षानं आम्ही सर्वांना विनंती करतो आणि वरिष्ठांना विनंती करतो की आम्हाला बीजेपीची तिकीट देण्यात यावी. शेगाव रहाटगाव या प्रभागातून प्रिया वानखडे याच योग्य उमेदवार असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे. सन्माननीय प्रियाताई विलासजी वानखडे या भाजप पक्षाच्या भावी उमेदवार आहेत आणि भाजप पक्षांनी त्यांना तिकीट देण्यात यावी या विनंती करता आम्ही सगळं गावकरी, स्त्रिया, लहान मुलं आणि सगळं पुरुष वर्गरी सगळं आम्ही आज भाजप कार्यकर्ता मेळावा आहे त्याकरिता आम्ही निघालेलो आहोत. त्यांना तिकीट देण्याचं कारण म्हटलं म्हणजे 8-10 वर्षापासून आशा वर्कर आहेत आणि प्रभागातल्या जवळजवळ आतापर्यंत जेवढं म्हणजे जेवढा आमचा प्रभाग आहे त्या प्रभागात त्यांचा दांडगा अनुभव आहे. घरोघरी त्या पोहोचलेल्या आहेत. त्यांना कुठल्या समस्या प्रभागात आहेत त्या सगळ्या समस्यांचा त्यांना अनुभव आहे, अभ्यास आहे आणि त्यांना राजकारणाचा अनुभव जरी नसला तर त्यांचे जे मिस्टर आहेत माननीय विलासजी वानखडे यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. आणि त्याच्यानंतर आतापर्यंत जे नगरसेवक निवडून दिलेले आहेत तर हे यांच्या परिवाराने निवडून दिलेले आहे. ॲक्च्युली म्हणता असं येईल का परिवारातलेच त्यांचे 700-800 लोक यांच्या परिवारात आहेत आणि यांचा आतापर्यंतचा जो राजकीय म्हणजे प्रवास झालेला आहे तो अत्यंत सुखकारी आहे आणि यांना कसं करता येईल, कसा विकास करता येईल, काय करता येईल हे यांचे त्यांना दांडगा अनुभव असल्यामुळं तर पक्षश्रेष्ठांकडे माझी एकच विनंती आहे त्या सन्माननीय विलासजी वानखडे आणि सौ प्रियाताई विलास वानखडे यांना भाजप पक्षांनी तिकीट द्यावी आणि दिल्यानंतर 4ही या प्रभागातल्या 4ही सीटा म्हणजे पूर्ण पॅनल यांच्या सीटमुळे निवडून एवढी गावे देतो. तर या प्रभागातून वानखडे यांच्या या शक्ती प्रदर्शनामुळे प्रतिस्पर्ध्यांच्या गटात चिंतेचे वातावरण निर्माण झालंय. नमस्कार, माझे नाव अनिता आहे आणि मी एक तिच्या सोबतची असणारी आशा वर्कर आहे. या शेगाव प्रभाग क्रमांक 1 मधले
मी पण राहणारी रहिवासी आहे. आम्हाला असं वाटतं की तळागाळामधून आलेली जी आमची उमेदवार आहे, नवीन उमेदवार आहे, हिलाही काही ना काही चान्स देण्यात यावा आणि आम्ही घरोघरी जी माहिती पोहोचवतो त्याप्रमाणे आम्हाला सगळी या क्रमांक 1 मधली सगळ्यांची माहिती आहे आणि तळागाळातल्या आमच्या या उमेदवाराला प्रत्येकाने मतदान करावी ही नम्र विनंती. जय भीम. अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजवीर जनहित संघटनेने जोरदार शक्ती प्रदर्शन करत विविध प्रभागातील आपल्या भावी उमेदवारांची घोषणा केली आहे. प्रभाग क्रमांक 8 जोग स्टेडियम चपराशीपुरा येथून सर्वसाधारण जागेसाठी फरीद खान आणि मोबिन खान यांच्यासह संपूर्ण पॅनल जाहीर करण्यात आले आहेत. या घोषणेनंतर प्रभागात भव्य तुफान जनरॅली काढण्यात आली असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. राजवीर जनहित संघटनेच्या वतीने अमरावती शहरातील विविध प्रभागांमध्ये उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 8 जोग स्टेडियम चपराशीपुरा येथून सर्वसाधारण ड या जागेसाठी फरीद खान आणि मोबिन खान यांच्यासह संपूर्ण पॅनल जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच प्रभाग क्रमांक 4 जमील कॉलनी लालखडी, प्रभाग क्रमांक 15 अलीमनगर रहमतनगर, प्रभाग क्रमांक 16 छायानगर पठाणपुरा तसेच इतर विविध प्रभागातील उमेदवारांचीही नावे जाहीर करण्यात आली आहेत. 21 डिसेंबर 2025 रोजी राजवीर जनहित संघटनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण मनपा निवडणूक नियोजन बैठक आणि भव्य संमेलन पार पडले. या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी रणनीती ठरविण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 8 मधील देवीनगर, गजानन नगर, एकता नगर, आशियाना क्लब, नंदनवन कॉलनी, चपराशीपुरा, बिच्छू टेकडी, राहुल नगर, आदिवासी कॉलनी आदी परिसरातून भव्य तुफान जनरॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. नागरिकांनी राजवीर जनहित संघटनेच्या भावी उमेदवारांवर विश्वास व्यक्त करत आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. यावेळी नागरिकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जुने चेहरे नको, आता नवे चेहरे हवेत. शहराच्या विकासासाठी नव्या नेतृत्वाला संधी देण्याची भूमिका जनतेतून व्यक्त होत आहे. राजवीर जनहित संघटनेच्या उमेदवार घोषणेनंतर काढण्यात आलेल्या जनरॅलीमुळे अमरावतीच्या राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत ही संघटना किती प्रभावी ठरते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील एनसीडी ओपीडी मध्ये एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सरकारी पगार घेत असताना रुग्णांना खासगी उपचारांचा सल्ला देत साईड बिझनेस केल्याचा आरोप एका महिला नर्सवर होत आहे. गरीब व गरजू रुग्णांच्या विश्वासाशी खेळ होत असल्याचा आरोप असून प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील एनसीडी म्हणजेच नॉन कम्युनिकेबल डिसीज ओपीडी मध्ये दररोज शुगर, ब्लड प्रेशर, हृदयविकार यासारख्या आजारांवरील तपासण्या केल्या जातात. या ओपीडी मध्ये मोठ्या प्रमाणावर गरीब व मध्यमवर्गीय रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र याच एनसीडी ओपीडी ड्युटीवर असलेल्या एका महिला नर्स कडून रुग्णांना खासगी उपचारांचा सल्ला दिला जात असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. सूत्रांच्या माहितीनुसार रुग्णांना रुग्णालयाबाहेर भेटून उपचार करून त्यांच्याकडून पैसे घेतले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. सरकारी रुग्णालयात मोफत किंवा अल्प खर्चात उपचार मिळावेत ही शासनाची भूमिका असताना कर्तव्यावर असतानाच खासगी उपचारासाठी रुग्णांना प्रवृत्त करणे ही वैद्यकीय नैतिकतेचा छेद देणारे असल्याची भावना नागरिकातून व्यक्त केली जात आहे. इतकंच नव्हे तर संबंधित महिला नर्सला इतर विभागात ड्युटी देण्याचे आदेश दिले असता माझ्या जीवाला धोका आहे, यापूर्वी माझ्यावर पेशंटने हल्ला केला होता असे सांगत वरिष्ठांच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला जात आहे. सामान्य रुग्णालयात याआधीही डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही जिल्हा शल्य चिकित्सकांसह अनेक अधिकारी व कर्मचारी मोर्चे, आंदोलन, धमक्या सहन करूनही कर्तव्यावर ठाम राहिले. अशा परिस्थितीत एका घटनेचा आधार घेत मनाप्रमाणे ड्युटी करणे आणि कथित खासगी व्यवसाय चालवणे कितपत योग्य असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनोद पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येईल आणि रुग्णांना
भविष्यात कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. मी आत्ताच इथे नुकतंच आजच जॉईन झालेलं आहे, तर मी पूर्ण आता तुमच्याकडनंच माहिती पडलेली आहे, तर याची निश्चितच मी पूर्ण चौकशी करून त्याच्यावरती काय कारवाई करता येईल आणि खरंच जर चूक केली असेल तर आपण निश्चितच कारवाई करू आणि रुग्णांना कुठलाही त्रास होणार नाही भविष्यात याची काळजी घेतल्या जाईल. सरकारी रुग्णालय हे गरिबांचा आधारस्तंभ असतो, मात्र जर याच ठिकाणी रुग्णांना खासगी उपचारांकडे वळवले जात असेल तर हा प्रकार अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. आता या चौकशीमधनं नेमकं सत्य काय समोर येतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. तपोवन फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. अंजनगाव सुर्जी नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर विजयाचा जल्लोष थेट हिंसाचारात बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ एका वाक्यावरनं सुरू झालेल्या वादातून एका संत्रा व्यापाराचा जीव गेला आहे. मृतक आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक व शेजारी असल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं काय घडलं अंजनगाव सुर्जीमध्ये पाहूया या सविस्तर वृत्तामध्ये. अंजनगाव सुर्जी नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर प्रभाग क्रमांक 10 मधून काँग्रेस उमेदवार नझिया परवीन यांच्या विजयानंतर विजय जुलूस काढण्यात आला होता. दरम्यान उभाटा शिवसेना समर्थक आणि संत्रा व्यापारी मोहम्मद जाकीर शेख हे मतमोजणी केंद्रावर उपस्थित होते. कोणताही वाद टाळण्यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह शासकीय रुग्णालयात मार्गे घरी जात असताना समोरून येणाऱ्या विजयी रॅलीतील काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अचानक शिवीगाळ सुरू केली. यावेळी जाकीर शेख यांनी केवळ आपण आपला विजय साजरा करा, पण शिवीगाळ का करत आहात असे म्हणताच वातावरण क्षणातच तापले. आरोप आहे की काही जणांनी जाकीर शेख यांना घेरून त्यांना लाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. विशेषतः त्यांच्या छाती आणि पोटावर जोरदार वार करण्यात आले. दुपारी 12-12:30च्या दरम्यान ही घटना घडली. गंभीर अवस्थेत जाकीर शेख यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान रात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुरेशी नगरसह संवेदनशील भागात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तात्काळ अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. गस्त वाढविण्यात आली असून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे मृतक आणि आरोपी हे एकाच परिसरातील शेजारी व नातेवाईक असल्याची माहिती समोर आली असून या घटनेने संपूर्ण शहर हादरवून गेले आहे. निवडणुकीचा जल्लोष आनंदाचा असावा की हिंसाचाराचा? अंजनगाव सुर्जीतील ही घटना लोकशाही उत्सवावर डाग लावणारी ठरली आहे. या प्रकरणात पोलिसांची पुढील कारवाई काय होते, आरोपींना अटक होते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. चिखलदरा नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्यानंतर अमरावतीमध्ये काँग्रेसचा जल्लोष पाहायला मिळालाय. चिखलदरामध्ये भाजपकडनं सातत्याने गोंधळ घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. चिखलदरा नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा अमरावतीमध्ये सत्कार करण्यात आला. अमरावतीच्या चिखलदरा नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत मोठा विजय मिळविला आहे. एकूण 20 जागांपैकी 12 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले असून काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. या विजयानंतर अमरावतीमध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला. यावेळी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे हे देखील उपस्थित होते. सत्कारानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना यशोमती ठाकूर यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. आजही चिखलदरामध्ये मुद्दाम गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. भाजपने ओढाओढीचं आणि बदनामीचं राजकारण थांबवून विकासाच्या राजकारणाला साथ द्यावी असं स्पष्ट मत यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं. जनतेने स्पष्ट कौल काँग्रेसला दिला असून आमच्या कार्यकर्त्यांना बदनाम करणं बंद करावं असंही त्या म्हणाल्या. हे बघ, मागचं काय झालं काय नाही झालं आम्हाला ह्याच्यावर बोलायचं नाहीये. जो जीता वो सिकंदर. जनतेने आम्हाला सपोर्ट केला, जनतेने आमच्या
शब्दावर विश्वास ठेवला, आमच्या लोकांवर विश्वास ठेवला आणि सर्व मंडळी जी निवडून आली, जी नाही निवडून आली ती अगदी थोड्याशा मतांनी पडली. काही लोक 4 मतं, 3 मतं, 2 मतांनी असे पडलेले आहेत. जनतेचा कौल, जनतेचा आशीर्वाद पंजाला आहे, होता आणि पुढेही राहील. एकंदरीत मध्ये काय परिस्थिती असेल? आम्ही अजून प्रयत्न करू, अजून जास्त मिळायला पाहिजे होते. आम्हाला अपेक्षा अजून होती, पण अंजनगाव सुरजी सारखा जर प्रकरण भरपूर ठिकाणी जर झाले असतील आणि इथं मताची ओढाओढ झाली असेल, काही गोंधळ गडबड केली असेल, अंजनगाव सुरजीमध्ये तर त्यांनी बिलकुल हमखास गोंधळ घातला. त्यांना गोंधळ खासदारकीमध्ये पण घालायचा होता, पण आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो म्हणून ते नाही घालू शकते. अंजनगावला सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ पूर्णपणे घातला. काय झालं असतं, एवढं जर भाजपा निवडून आलेली आहे आणि त्यांनी जर रिकाउंटिंग दिलं असतं तर काय झालं असतं? आजही आम्ही सांगतो, आजही त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न चिखलदऱ्यामध्ये होतोय, पण त्यांचे जर बंधू या ठिकाणी आमच्या सोबत आहे तर मग त्यांनी ओढाओढीचं राजकारण थांबवायला पाहिजे आणि विकासाच्या राजकारणाला त्यांनी त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे. दम असेल तर ती द्या ना. कशासाठी आम्हाला आणि आमच्या लोकांना बदनाम करताय? चिखलदरा नगर परिषदेत काँग्रेसच्या विजयानंतर राजकीय वातावरण तापलं असून भाजप आणि काँग्रेसमधील आरोप प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आता भाजप यावर काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. चांदूर रेल्वे तालुक्यातील कुर्रा रोडवरील मीरा इंडस्ट्रीजमध्ये सकाळी भीषण आगीची घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत डाळ मिलमधील संपूर्ण मशिनरी, चणा व कच्चा माल जळून खाक झाला असून 10 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या भीषण आगीचा सविस्तर आढावा घेऊया प्रतिनिधी संतोष वाघमारे यांच्या रिपोर्टमधनं. चांदूर रेल्वे तालुक्यातील कुऱ्हार रोडवरील मीरा इंडस्ट्रीज मध्ये मंगळवारी सकाळी भीषण आगीची घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत डाळ मिल मधील संपूर्ण मशिनरी, चना आणि कच्चा माल जळून खाक झाला असून जवळपास 10 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. चांदूर रेल्वे येथील कुऱ्हार रोडवर असलेल्या मीरा इंडस्ट्रीज डाळ मिल मध्ये मंगळवारच्या पहाटेच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण कारखाना आपल्या कवेत घेतला. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या ही आग लक्षात येताच त्यांनी तातडीने कारखाना मालक गगन यांना घटनेची माहिती दिली. मात्र तोपर्यंत आगीचा वेग प्रचंड वाढला होता. लगेचच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, तिवसा, नांदगाव, खंडेश्वर तसेच अमरावती येथून अग्निशमन वाहने दाखल झाली. तसेच अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत डाळ मिल मधील महागडी मशिनरी, चना व इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून प्राथमिक अंदाजानुसार 10 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान घटनास्थळी चांदूर रेल्वे पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात होते. स्थानिक नागरिक, कर्मचारी तसेच नव्याने निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांनीही मदतीसाठी पुढाकार घेत आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केले. माझं नाव पियुष किशोर कुमार गंगन आहे. मी मीरा इंडस्ट्रीजचा प्रोप्रायटर आहे आणि मालकही आहे, सेल्फ ओनर आहे. आणि सुमारे आता एकंदरीत मला ॲक्च्युअल टायमिंग तर माहीत नाही, पण सकाळी माणसाचा 7:15 फोन आला मला की भाऊ धुवा निघून राहिला आहे मिलातून. तर आम्ही तसंच सर्वजण धावून आलो. मी आणि माझे 2 भाऊही धावून आले सकाळी आणि पाहिलं तर एकदम शॉर्ट सर्किटमुळे, एकंदरीत शॉर्ट सर्किटमुळेच म्हणावं लागेल, कारण की शॉर्ट मिल तर चालूच होती, आमची मिल बंद आहेच नाही. शॉर्ट सर्किटमुळेच ही आग लागावी. आणि सकाळी एवढा भयंकर आगीचा ताफा होता की आम्हाला समजूनच नाही राहिलं होतं की कसं करावं. पण अग्निशामक दलांनी, आमच्या मित्र सहयोगाने आगीवर सध्या पूर्ण एकंदरीत कंट्रोल केलेला आहे. आणि अंदाजे जर तुम्ही पाहाल तर कमीत कमी 13 ते 15 करोड CRचं मालाचं नुकसान झालेलं आहे आणि 2 ते 3 CRचं कमीत कमी मशिनरीचं नुकसान झालेलं आहे. आणि जेव्हा हे एक वेळा पूर्ण होईल तर ॲक्च्युअल आकडा समोर येणार. आता अंदाजन मी तुम्हाला सांगू शकतो, पण जेव्हा पूर्ण हे क्लिअर होईल त्यानंतर मी तुम्हाला ॲक्च्युअल आकडा सांगू. इथं मटेरियल काय होतं आपलं? इथं चनाचं प्रोसेसिंग आहे, मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आपलं दाल मिल. इथं चना डाळ, चुनी, त्याच्यानंतर कॅटल फीड सर्वच मटेरियल होतं इथं. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आगीचे नेमके कारण व अंतिम नुकसानाचा आकडा तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या भीषण आगीत मीरा इंडस्ट्रीजचे मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. चांदूर रेल्वे येथे मीरा इंडस्ट्रीज मध्ये आज मोठ्या प्रमाणात भीषण अशी आग लागलेली आहे. जिथे चण्याची प्रोसेसिंग होते, गंगन यांचं हे मीरा इंडस्ट्रीज असून या ठिकाणावर मशिनरी आणि मालासह त्यांचं 10 करोड रुपयांचं नुकसान झालेलं आहे. आग ही भीषण लागलेली होती आणि ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागलेला त्यांचा अंदाज आहे. सकाळी 7 वाजताच्या दरम्यान त्यांना काही कामगारांनी इथं फोन करून त्यांना सांगितले की धुवा निघत आहे आणि पाहता पाहता आग एवढी भीषण झाली की त्या आगीमुळे मशिनरी आणि येथे असलेला माल पूर्ण जळून खाक झालेला आहे. अग्निशामक दल या ठिकाणी पोहोचला आणि त्यांनी या आगीवर सध्या नियंत्रण केलेलं आहे. सिटी न्यूज साठी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या भीषण आगीत मीरा इंडस्ट्रीजचे मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीचे नेमके कारण आणि नुकसानाचा अंतिम अहवाल लवकरच प्रशासनाकडून जाहीर केला जाणार आहे. नागपूर शहरातील गिट्टी खदान परिसरात झोमॅटो डिलिव्हरी बॉय वर चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या 3 आरोपींना गिट्टी खदान पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना जेरबंद केले आहेत. 18 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शुभम किसनजी ठाकरे वय वर्ष 22 राहणार महेंद्र कॉलनी हे झोमॅटो डिलिव्हरीसाठी गिट्टी खदान पोलीस ठाणे हद्दीतील टीव्ही टॉवर IBM रोड येथील कडवे टेलर्स दुकानाजवळ उभे होते. यावेळी 3 अनोळखी इसमांनी शुभम यांच्या जवळ येऊन शिवीगाळ करत मारहाण केली. चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील 5,000 रुपये रोख रक्कम जबरीने हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणी 22 डिसेंबर रोजी गिट्टी खदान पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना संशयास्पद हालचाल करणारे 3 इसम आढळून आले. फिर्यादीने दिलेल्या वर्णनाशी त्यांचे वर्णन मिळते जुळते असल्याने पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सोहेल उर्फ चिकू सलीम खान वय वर्ष 19, सुजल उज्ज्वल पाटील वय वर्ष 20 आणि सुजल विनोद पाटील वय वर्ष 21 अशी नावे असून सर्व गिट्टी खदान परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एक लोखंडी चाकू जप्त केला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 115, 352, 309, 4, 3, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. गुन्हा ओपन करण्यात आलेला आहे. काय नेमकं माहिती आहे काय? काल दिनांक 22/12/2025 रोजी तक्रारदार शुभम किसनजी ठाकरे यांनी पोलिसांना गिट्टी तक्रार दिलेली आहे. शुभम तक्रारदार जे आहे ते झोमॅटो डिलिव्हरी बॉय आहे. दिनांक 18/12/2025 रोजी त्यांना रात्री 1 वाजता सुमारास एक ऑर्डर मिळाला होता. तो ऑर्डर त्यांना टीव्ही टॉवर IBM रोड येथे डिलिव्हर करायचा होता. त्यानुसार त्यांनी ऑर्डर पिकअप करून टीव्ही टॉवर ते डिलिव्हरी करता गेले. तेव्हा त्यांना यातील आरोपी सोहेल उर्फ चिकू सलीम खान, सुजल विनोद पाटील आणि उज्ज्वल विनोद पाटील यांनी चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून 5,000 रुपये हिसकावून घेतलेले आहे. त्यानुसार सदरचा गुन्हा जो आहे तो नोंद करण्यात आलेला आहे. गोपनीय बातमीच्या आधारे आणि तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही तपास चक्र जेव्हा फिरवली तेव्हा आम्हाला आरोपी निष्पन्न झाले. 3 आरोपितांना आम्ही अटक केली. आरोपितांकडनं त्यांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन हे जप्त करण्यात आलेले आहे. यापैकी फक्त एकच सोहेल उर्फ चिकू सलीम खान याच्यावर हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. याच्यावर यापूर्वी सुद्धा एक धंतोली पोलीस स्टेशनला रॉबरीचा गुन्हा नोंद आहे. तसेच गिट्टी खदान पोलीस सुद्धा एक गुन्हा नोंद आहे. बाकी 2 आरोपींविरुद्ध कुठलाही रेकॉर्ड नाही. सदर कामगिरी आम्ही माननीय पोलीस आयुक्त सर, जॉईंट CP सर, रिजन सर, DCP सर आणि माननीय वपनिसो यांच्या मार्गदर्शनामध्ये केलेली आहे. रात्री उशिरा काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र गिट्टी खदान पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. अशा घटनांवर आळा घालण्याकरिता पोलिसांकडून कडक पावले उचलली जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. नागपूर शहरातून एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला 5 पावली पोलिसांनी अवघ्या 2 तासात अटक करत तत्परतेचे उदाहरण घालून दिले आहे. 5 पावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडली होती.
या प्रकरणाची माहिती मिळताच पाचपावली पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार 23 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेतील आरोपी सलमान खान अकबर खान याला पोलिसांनी अवघ्या 2 तासात अटक केली. आरोपी विरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाचपावली पोलीस करीत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेल्या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. या संपूर्ण घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. महिला सुरक्षा हे प्रथम प्राधान्य आहे. त्याच्यामुळे जसं तक्रार आली महिलेचं आणि इंटरकास्ट पण होतं, त्याच्यामुळे जसं तक्रार आली त्याच वेळेला आम्ही आरोपी शोध कामी अटक करण्याकामी टीम रवाना केलं. तिथं फिर्याद घेऊन FIR झाल्यानंतर लगेच 2 तासाच्या आतमध्येच आरोपीला शोध घेऊन आम्ही त्याला वैद्यकीय तपासणी करून अटक करण्यात यश मिळालेलं आहे. याच्यामागे नाईट अधिकारी PSI गायकवाड होते, WPSI शेडगे, PSI माजगावकर, नाना भोगे आणि इम्रान या टीमने ही कारवाई तत्परता दाखवून पटकन केलेली आहे. याच्या पलीकडे अशा पद्धतीचे कुठल्याही महिलाविषयी काही गुन्हे असेल तर महिलांनी बिनधास्तपणे येऊन आपल्याकडे तक्रार नोंदवावी. आपण अशा पद्धतीचे तात्काळ त्याच्याविरुद्ध कारवाई करू. आरोपीचं नाव आहे सलमान खान अकबर खान आहे. तो कपिलनगर येथे राहणार आहे. त्याला अटक करण्यात आलेली आहे. अवघ्या 2 तासात आरोपीला अटक करून पाचपावली पोलिसांनी तप्तरतेचे दर्शन घडवले आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे. नागपूर शहरातील गोळीबार चौक परिसरात 23 डिसेंबरच्या पहाटे मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. बाजीराव गल्लीतील साई गारमेंट्स या कपड्याच्या दुकानाला पहाटे 4:30च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नागपूरच्या गोळीबार चौकातील बाजीराव गल्ली येथे असलेल्या साई गारमेंट या कपड्यांच्या दुकानाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या इमारतीच्या खालच्या माळ्यावर कपड्यांचे दुकान असून वरच्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात कपड्यांचे गोडाऊन आहे. पहाटेच्या सुमारास दाटीवाटीच्या वस्तीमधून मोठ्या प्रमाणात धूर निघताना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तब्बल 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र परिसर अतिशय अरुंद आणि दाटीवाटीचा असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुकानातील कपडे व इतर साहित्य पूर्णतः जळून राख झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दाटीवाटीच्या वस्तीमध्ये आग लागल्यास किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नागपूरमधून एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने धमकी देण्यात आल्याचा आरोप झाला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून एका व्यक्तीला धमकी देणाऱ्या युवकाविरोधात नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत विजय तालेवार यांना धमकी देणाऱ्या वरुण मोहाडिया यांच्या विरोधात नागपूर शहरातील बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वरुण मोहाडिया यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री कार्यालयाशी कोणताही संबंध नसल्याचा स्पष्ट खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैयक्तिक सहाय्यकांनी केला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच बजाजनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली. विजय तालेवार यांचे राजकीय क्षेत्रातील अनेकांशी चांगले संबंध असल्याने त्यांनी हा संपूर्ण प्रकार थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिला. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी वरुण मोहाडिया नावाची कोणतीही व्यक्ती आपल्या कार्यालयात कार्यरत नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर विजय तालेवार यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात रीतसर लेखी तक्रार दाखल केली. या लेखी तक्रारीच्या आधारे बजाजनगर पोलिसांनी वरुण मोहाडिया यांच्या विरोधात धमकी देणे व फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयाच्या नावाचा गैरवापर करून वरुण मोहाडिया याने आणखी लोकांची फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा बजाजनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत. विजय तालेवार हे साई वाटिका लॉन शंकरनगरला यांचं लॉन आहे, याचे मालक आहेत. त्यांचे एक परिचित आहे परशुराम दिघोरे म्हणून, यांनी दिनांक
11/12/2025 आणि 9/12/2025ला ते लॉन बुक केलेलं होतं आणि त्याच्यात त्यांचं मुलीचं लग्न वगैरे झालेलं होतं. इन बिटवीन त्यांचा काही पैशांचा व्यवहार होता आणि त्यानंतर या दरम्यान विजय तालेवारला आरोपी वरुण मिहाडिया यांनी फोन करून म्हटले की तुम्ही त्याला दिघोरेजींना पैसे कशाला मागत आहे ते, आणि मी CMO ऑफिसमधून बोलत आहे म्हणून. तर जेव्हा आम्ही तपास केला आणि माहिती काढली तर वरुण मिहाडिया हा फेक होता, याचं काही CMO ऑफिसला काहीच नव्हतं. म्हणून विजय तालेवारजींच्या रिपोर्टवरून कलम 204, 351, BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर करत धमकी देण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. या प्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहेत, आणखी किती लोकांची फसवणूक झाली आहे याचा खुलासा पोलीस तपासानंतर होणार आहे. नागपूर शहरात अवैध गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्री विरोधात पोलिसांचा मोठा कारवाईचा धडाका पाहायला मिळाला आहे. पाचपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला तब्बल 44,493 रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू व गुटखा साठा न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई नेमकी कशी झाली आहे बघूया याबाबत सविस्तर. नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा अखेर नष्ट करण्यात आला. 15वे सहदिवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग नागपूर यांच्या आदेशानुसार आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या उपस्थितीत ही नाश कारवाई पार पडली. पाचपावली पोलीस ठाण्यातील दाखल अनेक गुन्ह्यांतर्गत आरोपींकडून जप्त केलेला हा मुद्देमाल होता. या कारवाईसाठी पंच म्हणून रविकुमार ठाकूर आणि राजू नादोरिया उपस्थित होते. तसेच पोलीस उपनिरीक्षक बाबूराव राऊत, अन्न सुरक्षा अधिकारी अर्चना खंदारे आणि मुद्देमाल हेड मेहर हर्षलता गजबिये यांची अधिकृत उपस्थिती होती. जप्त साठ्यामध्ये जनम तंबाखू, मनगोल्ड, विमल, राजश्री, पानपराग, पान मसाला आणि विविध प्रकारचा सुगंधित प्रतिबंधित तंबाखू यांचा समावेश होता. एकूण 44,493 रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा पोलीस ठाण्याच्या मोकळ्या आवारात जाळून नष्ट करण्यात आला. या कार्यवाहीमुळे नागपूर शहरात अवैध गुटखा व तंबाखू विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस सज्ज असल्याचा एक संदेश देण्यात आला. बरोबर आहे. जे आपण तंबाखू किंवा बंदी असलेले गुटखा जे आपण जप्ती करतो त्याचे मान्य न्यायालयाचे आदेश घेण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार जे इथं नष्ट करत असताना, पंचनामा करत असताना फूड इन्स्पेक्टर पाहिजे, अन्न व सुरक्षा अधिकारी ते पण हजर होते मॅडम. त्यांच्या समक्ष 2 पंचांसमक्ष 9 गुन्ह्याचा मुद्देमाल, जवळपास 44,900 रुपयाचं किमतीचं मुद्देमाल हे पंचांसमक्ष पूर्ण उघडून त्याला जाळून नाश करण्यात आलेले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आणि अन्न सुरक्षा विभागाच्या सहकार्याने पार पडलेल्या या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील वर्ली खंदार गावातून एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. एक ट्रॉली माती उचलली तर गुन्हा, परंतु 6 ते 7 फूट खोल खड्डा खोदूनही ग्रामपंचायत मोकळी. कायदा फक्त सामान्य आणि गरीब नागरिकांसाठीच आहे का, असा संतप्त सवाल आता गावकऱ्यांकडनं विचारला जात आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील विर्ली खंदार गावातून एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. एक ट्रॉली माती उचलली तर गुन्हा, पण 6 ते 7 फूट खोल खड्डा खोदूनही ग्रामपंचायत मोकळी. कायदा फक्त सामान्य आणि गरीब नागरिकांसाठीच आहे का, असा संतप्त सवाल आता गावकऱ्यांकडून विचारला जात आहे. सामान्य नागरिकांनी चुकूनही एक ट्रॉली माती उचलली तर महसूल विभाग आणि पोलिसांकडून तात्काळ गुन्हा दाखल होतो. मात्र भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील विर्ली खंदार गावात तब्बल 6 ते 7 फूट खोल खड्डा खोदूनही ग्रामपंचायत, सरपंच आणि ग्रामसेवकांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. विर्ली खंदार येथे जनसुविधा योजनेअंतर्गत शोक सभागृहाचे बांधकाम जुलै 2025 पासून सुरू आहे. मात्र या बांधकामाच्या अगदी शेजारीच पाणी साठवण्याच्या नावाखाली अत्यंत खोल, मोकळा आणि असुरक्षित खड्डा खोदण्यात आला आहे.
हा खड्डा कोणत्याही संरक्षण भिंतीशिवाय खुला ठेवण्यात आला असून तो आज संपूर्ण गावासाठी जीवघेणा सापळा ठरत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी आधीपासूनच पाण्याचे टँकर उपलब्ध असताना नव्याने खड्डा खोदण्याची गरज काय होती, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. गावात मोठ्या प्रमाणावर मुरुम चोरी झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच महिला सरपंच असल्या तरी प्रत्यक्ष कारभार त्यांच्या पतीकडून चालविला जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. मी विरली खंदार येथील विस्तारी रामकृष्ण बामणकर इथे रहिवासी असून श्री प्रमोद मेंढे उपसभापती पवनी यांनी माझ्या अंगावर एकाएकी गाडी आणली आणि मला मारण्याची धमकी दिली. मी पोलीस स्टेशन इथे रिपोर्टसुद्धा केली, पण त्याची योग्य चौकशी झालेली नाही आहे. आणि हा गावामध्ये अवैध धंदे जोरात सुरू करतो. ज्यांनी अवैध धंदे केले त्यांच्यावर हा कारवाई करतो आणि धाक दाखवतो. आणि ह्या गावामध्ये गुंडगिरी प्रवृत्तीचा माणूस असल्यामुळे याच्या विरोधात कोणी बोलायला समोर येऊ शकत नाही. करता याची योग्य ते चौकशी करण्यात यावी. प्रमोद मेंढे उपसभापती विरली खंदार हा नेहमी अवैध रेती अवैध मुरुम घरी जमा करतो आणि कोणालाही विकतो. तरी याची चौकशी योग्य ते करावी. अन्यथा आणि पोलीस स्टेशनला सुद्धा मी त्याबद्दल बातमी दिली. त्याबद्दल त्यांनी योग्य चौकशी करावी हीच माझी आग्रहाची विनंती. महिला सरपंचाचे पती हे पंचायत समिती पवनीचे उपसभापती असल्याने राजकीय दबावाखाली हे काम करण्यात आले का, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. या गंभीर आणि संशयास्पद प्रकारावर प्रशासनाने अद्याप मौन बाळगले आहे. ही चुप्पी संशयाला अधिक बळ देणारी असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. नागरिकांची स्पष्ट मागणी आहे की या खड्ड्याच्या सर्व परवानग्यांची तात्काळ चौकशी व्हावी. मुरुम चोरी प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. नमस्कार, मी खुशाल अरेकर, ग्रामपंचायत अधिकारी विरली खंदार. मोजा विरली खंदार येथे जनसुविधा योजनेमधून शोक सभागृहाचे बांधकामाकरिता पाण्यासाठी ग्रामपंचायत सरपंचांनी 5 ते 6 फूट खोल खड्डा खोदलेला आहे. सदर खड्डा जुलै महिन्यात खोदला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्वतः जबाबदार राहील व काम पूर्ण झाल्यावर खड्डा बुजवण्यात येईल. एकीकडे सामान्य नागरिकांवर तात्काळ कारवाई तर दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या बेकायदेशीर कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. हा दुहेरी न्याय कधी थांबणार? विरली खंदार प्रकरणातील प्रशासन कारवाई करणार की नाही? आंदोलनाची वाट पाहणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. लाखांदूर तालुक्यातील मडेघाट गावात कौटुंबिक वादाचा भीषण स्फोट झाला आहे. रागाच्या भरात एका तरुणाने स्वतःच्याच घराला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली असून संपूर्ण संसार भस्मसात झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरून गेला आहे. पाहूयात सविस्तर वृत्त. लाखांदूर तालुक्यातील मडेघाट येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास ही थरारक घटना घडली. घरातील सततच्या वादातून संतप्त झालेल्या दिगंबर दुर्बुळे या तरुणाने घरात कोणीही नसल्याची संधी साधत तसनाच्या ढिगाऱ्याला आग लावली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण घराचा वेढा घेतला. आगीचे लोट दूरवरून दिसताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने लाखांदूर नगर पंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. वेळीच आग विझवल्यामुळे शेजारील घरांचे मोठे नुकसान टळले. या आगीत अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य तसेच महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. एका क्षणाच्या रागामुळे दुर्बुळे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले आहे. घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून आरोपीने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. कौटुंबिक वादातून झालेलं हे टोकाचं कृत्य मडेघाट गावासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी एक गंभीर इशारा ठरत आहे. क्षणिक राग आयुष्यभराचा पश्चाताप ठरू शकतो, हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलं आहे. उदगीर तालुक्यात बहुजन विकास अभियानाच्या वतीने संतापजनक घटनेच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेत खासगी सावकारांकडनं होणाऱ्या अमानुष अत्याचारांविरोधात हा आवाज उठवण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची किडनी काढून घेण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून
उदगीरमध्ये याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रोशनकुळे या शेतकऱ्यांकडून खासगी सावकाराने थकीत रक्कम व व्याज वसुलीसाठी थेट किडनी काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना केवळ एका शेतकऱ्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर आणि गोरगरिबांवर होणाऱ्या अत्याचाराचे भयावह वास्तव्य असल्याचे बहुजन विकास अभियानाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर उदगीर तालुक्यात बहुजन विकास अभियानाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. सावकारावर कारवाई, गद्दार सावकारावर कारवाई, हरामखोर सावकारावर कारवाई, शेतकऱ्याची किडनी काढणाऱ्या सावकारावर कारवाई, अवैध सावकारी करणाऱ्या सावकारावर कारवाई. आमच्या मागण्या शेतकरी. महाराष्ट्रातील खासगी सावकारांचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करावे अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली आहे. आज आम्ही उपजिल्हाधिकारी साहेबांचे प्रतिनिधी आप्पासाहेबांना निवेदन देत आहोत. बहुजन विकास साहेबांच्या वतीने, विविध सामाजिक संघटनेच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रोशनकुळे या शेतकऱ्याची कर्जाच्या पैशासाठी सावकाराने किडनी काढून घेण्याचा प्रकार झाला आहे. ही घटना अत्यंत निंदनीय आहे. अशा सर्व खाजगी सावकारांचं नेटवर्क उद्ध्वस्त करा ही बहुजन विकास साहेबांची मागणी आहे. आमच्या निवडणुकी भावना आप्पासाहेबांनी वरिष्ठांना कळून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा विनंती करतो. जय हिंद. तसेच या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडेही तातडीने कठोर कारवाईची मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शेतकरी आपल्या शेतीवाडी, घर विकूनही सावकारांचे पोट भरत नसेल तर हा सरळ अमानुष अत्याचार असून अशा अन्यायाविरोधात राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन विकास अभियानाने दिला आहे. या आंदोलनात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आम्ही बहुजन विकास अभियानाच्या वतीने आमचे महासल्लागार ॲडव्होकेट एम चव्हाण, ॲडव्होकेट लतीफ पठाण यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास अभियानाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील रोशनकुळे या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी किडनी काढून याचा प्रकार त्या ठिकाणी घडलाय. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. त्या प्रकारचा निषेध करावा या ठिकाणी आम्ही सर्व जमलो. आमची बहुजन विकास अभियानाची मागणी आहे, कर्जासाठी शेतकऱ्याची किडनी काढून घेतले असे सावकार, त्या 5 सावकारला अटक करण्यात आले. पत्रांच्या आधी ऐवजी सावकार फरार आहे. त्या सावकाराची तात्काळ कारवाई करा आणि ह्यांच्या देखील किडन्या काढून घ्या. म्हणजे त्रास काय जाणवेल. त्या खाजगी सावकार देखील किडन्या काढून घ्या. लोकांना त्रास काय होईल कळतंय. शेतकरी आज काय हातात झालेत, शेतकरी कर्जबाजारी आहेत आणि असे शेतकरी देखील किडन्या करण्याचं काम आपल्या स्वार्थासाठी करत असतील तर निंदनीय प्रकार महाराष्ट्रामध्ये घडलाय. संपूर्ण शेतकरी हातात झालेत. शेतकऱ्याच्या पिकाला दाम नाही, तिथे उत्पन्नाला दाम नाही, त्याला वेळेवर भरत नाही, असे विविध कारणे करत असताना आधी खाजगी सावकारी आज प्रचंड प्रमाणात फेपवले. पूर्ण फार मोठे नेटवर्क खाजगी सावकारीचे आहे. महाराष्ट्रातील नेटवर्क महाराष्ट्र शासनाच्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने पूर्ण उद्ध्वस्त केलं पाहिजे. कारण आज शेत विकून, घर विकून, दार विकून, शिवार विकून देखील तुम्हाला खाजगी सावकारला पुरी होत नसेल तर शेतकऱ्याचा अत्याचार आणि अत्याचार आहे. आणि अशा घटना संबंध महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्यात घटना घडली आहे. म्हणजे या घटनेचा निषेध करतो. आणि आधी काही खाजगी सावकार आहेत, ते निंबाळ खाजगी सावकार महाराष्ट्रामध्ये आहेत. अशा सर्व सावकारावर त्यांच्या आतापर्यंत सर्व प्रकरणाची चौकशी होऊन अशा प्रकार किती घडले आहेत महाराष्ट्रामध्ये याची देखील चौकशी झाली पाहिजे. ही बहुजन विकास अभियानाची मागणी आहे. बहुजन विकास अभियानाने आजपर्यंत शेतकरी, कष्टकरी निराधार अपंगासाठी विविध आंदोलने गेल्या 30 वर्षामध्ये केलेत. यापुढे देखील बहुजन विकास अभियान कदापि आंदोलन करण्यामध्ये मागे कधी हटणार नाही. हे सर्वांच्या वतीने सांगू देतो. जय हिंद, जय भीम, जय संविधान. शेतकऱ्यांवर होणाऱ्या या अमानुष अत्याचाराविरोधात आता राज्यभर संघर्ष तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. महाराष्ट्रातील खासगी सावकारांच्या दहशतीविरोधात सरकार काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सेलू याकतपूर रस्त्याची दयनीय अवस्था आता शेतकऱ्यांचा संयम संपवण्याच्या टप्प्यावर आली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हा अत्यंत महत्त्वाचा ग्रामीण रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असून रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. उन्हाळ्यापर्यंत रस्त्याचे काम न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. लातूरच्या औसा तालुक्यातील सेलू ते याकतपूर हा रस्ता परिसरातील अनेक गावांना जोडणारा महत्वाचा मार्ग आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची कोणतीही डागडुजी अथवा डांबरीकरण झालेले नाही. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य पाहायला मिळते.
या रस्त्यांवरून शेतमालाची वाहतूक करणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी, दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अपघातांची शक्यता वाढली असून अनेकदा वाहनांचे नुकसान होत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी एकत्र येत आमदार अभिमन्यू पवार यांना निवेदन सादर केले आहे. उन्हाळ्यापर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिलाय. सेलू याकतपूर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे हाल होत असताना प्रशासन व लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. माहूर तालुक्यातील वाई बाजार जवळ वाघाई टेकडी परिसरात उभ्या ट्रकला मोटरसायकलची मागून जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. माहूर तालुक्यातून गेलेल्या धानोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्गावरील वाई बाजाराजवळील वाघाई टेकडी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बीकेसी कंपनीच्या ट्रकला मोटरसायकल येऊन मागून जोरदार तिने धडक दिली. मोटरसायकलवर आसोली साईनगर येथील विठ्ठल राठोड वय वर्ष 30, त्यांचा 10 वर्षांचा मुलगा अर्जुन विठ्ठल राठोड तसेच आंध्र प्रदेशातील अंदाजे 65 वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती प्रवास करीत होते. हे तिघे आसोलीहून लासनवाडीच्या दिशेने जात असताना वाघाई टेकडीजवळ अचानक मोटरसायकल ट्रकला धडकली. या भीषण धडकेत विठ्ठल राठोड आणि वयोवृद्ध व्यक्ती यांचा डोक्याला आणि तोंडाला, छातीला गंभीर मार लागल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. 10 वर्षीय अर्जुन राठोड हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह व जखमींना माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकारी यांनी दोघांना मृत घोषित केले. जखमी अर्जुनवर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात ही चिंतेची बाब ठरत आहे. या दुर्दैवी घटनेत 2 कुटुंबांवर शोककळा पसरली असून प्रशासनाने अशा अपघातांना आळा घालण्याकरिता ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, JTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला RC सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा NST सेटअप बॉक्स नंबर 122 तर चंद्रपूर NST सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीच्या टोळ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.